लव्ह जिहाद आणि धर्मांतर संदर्भात नांदगाव तहसीलदार यांना विश्व हिंदू परिषदेच्या वतीने निवेदन देण्यात आले। 14 फेब्रुवारी 2026 रोजी वरील शासन निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्या कारणाने आम्हाला परत निवेदन देऊन आठवण करून देत आहोत अशी खंत कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे। निवेदनामध्ये असा उल्लेख केला आहे की राज्याच्या अनेक भागांमध्ये लव्ह जिहाद, फसवणूक करून लग्न करणे, ओळख लपवून संबंध प्रस्थापित करणे तसेच मानसिक दबाव, फसवणूक किंवा धमक्या देऊन धर्मांतर करणे अशा तक्रारी सातत्याने समोर येत आहे। भारतातील उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, उत्तराखंड सारख्या राज्यांनी या विषयावर कायदे केले, परंतु महाराष्ट्रात ठोस कायदेशीर तरतुदीचा अभाव असल्याने पीडित महिला आणि कुटुंबाला न्याय मिळण्यात अडचणी येते। लव्ह जिहाद आणि जबरदस्तीने होणारे धर्मांतर रोखण्यासाठी मार्चमध्ये होणाऱ्या महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात स्वतंत्र कायदा करावा। लव्ह जिहाद किंवा बळजबरीने फसवणुकीने धर्मांतर रोखण्यासाठी अधिवेशनात एक कठोर आणि प्रभावी कायदा करण्यात यावा, यासाठी जिल्हा प्रशासन आणि सरकारच्या वतीने सकारात्मक मत पाठवावे। लोकशाही व्यवस्थेत नागरिकांची सुरक्षा राखण्यासाठी, महिलांच्या सन्मानासाठी आणि सामाजिक सौहार्द राखण्यासाठी हा कायदा लागू करणे आवश्यक आहे। सकल विश्व हिंदू परिषद, बजरंग दल प्रखंड आणि सकल हिंदू समाज, दुर्गा शक्ती, मातृशक्ती नांदगावच्या वतीने नांदगाव तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले। आज आम्ही सरकारला एक विनंती करतोय की सरकारने फक्त कागदोपत्री जे ठेवलंय लव्ह जिहाद ते फक्त कागदोपत्रीच का बरं याची लवकर अंमलबजावणी होत नाही। 13 फेब्रुवारीला आज पुढे 1 वर्ष होतंय आणि आम्हा महिलांना पुन्हा दुर्गा शक्ती, मातृशक्ती म्हणून पुन्हा निवेदन द्यायला यावं लागतंय। ही वेळ पुन्हा येऊ नये म्हणून सरकारने लवकरात लवकर काळजी घ्यावी आणि यावर प्रक्रिया सुरू करावी। विश्व बजरंग दल प्रखंड नांदगाव, सकल हिंदू समाज, महिला दुर्गा शक्ती यांच्यातर्फे मी विनंती करते। जय श्री राम। एस मराठी न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी विजय बडोदे, नांदगाव।